मित्रांनो नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक किंवा अहवाल या संबंधी माहिती घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक आनंद अहवाल 2024 अर्थात वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 यामधील जागतिक आनंद निर्देशांकाची जी क्रमवारी आहे त्यामध्ये विविध देशांची क्रमवारी आणि या अहवालाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण या अहवालाचे काही ठळक मुद्दे पाहूयात। तर 20 मार्च 2024 रोजी जागतिक आनंद अहवाल 2024 प्रसिद्ध करण्यात आला किंवा प्रकाशित करण्यात आला। आता हा 20 मार्च रोजीच का प्रकाशित करण्यात आला, तर 20 मार्च रोजी जागतिक आनंद दिन साजरा केला जातो। याची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने म्हणजे जनरल असेंब्लीने 28 जून 2012 रोजी केली होती। परीक्षेच्या दृष्टीने हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, विशेषतः एमपीएससी प्रीच्या परीक्षेसाठी। तर या दिवशी दरवर्षी काय केला जातो, मग जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध केला जातो। म्हणजेच 20 मार्च हा दिवस जागतिक आनंद दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2012 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती किंवा पायाभरणी केली होती आणि याच दिवशी दरवर्षी जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध केला जातो। हा अहवाल कोण तयार करतं, तर संयुक्त राष्ट्रांची म्हणजे UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, गॅलप आणि ऑक्सफर्ड वेलबिंग रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने हा अहवाल तयार केला जातो। आता यंदाचा जो अहवाल आहे यामध्ये 143 देशातील लोकांच्या जागतिक सर्वेक्षण सामुग्रीवर तो आधारित आहे। म्हणजेच या निर्देशांकाची जी क्रमवारी आहे किंवा हा जो निर्देशांक आहे तो 143 देशांच्या माहितीच्या आधारावर तयार केलेला आहे। म्हणजेच या निर्देशांकात 143 देश सामील आहेत। या वर्षीचा अहवाल वयोगटानुसार स्वतंत्र क्रमवारी समाविष्ट करणारा पहिला अहवाल आहे। म्हणजे यंदाच्या अहवालामध्ये पहिल्यांदाच काय केले त्यांनी, तर वयोगट केलेले आहेत आणि त्या वयोगटानुसार देखील रँकिंग किंवा क्रमवारी निश्चित केलेली आहे। आपण पुढे पाहूयात ते। गेल्या 3 वर्षातील सरासरी आयुष्याच्या मूल्यांकनाच्या आधारे या अहवालामध्ये आनंदी देशांची क्रमवारी लावलेली आहे। म्हणजे 2021 ते 2023 या 3 वर्षातील सरासरी आयुष्याच्या मूल्यांकनाच्या आधारे हा निर्देशांक किंवा ही क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे। आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात। हा अहवाल जो आहे तो तयार करण्यासाठी कोणकोणते निकष किंवा पॅरामीटर्स वापरण्यात आलेले आहेत, तर संयुक्त राष्ट्राचा हा अहवाल तयार करताना अनेक मूलभूत मूल्यांचा विचार केलेला आहे। त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, तर देशातील प्रत्येकाचे उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न, सामाजिक स्थिती किंवा सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, सामाजिक स्वातंत्र्य, औदार्य आणि भ्रष्टाचार या निकषांचा विचार हा अहवाल तयार करताना केलेला आहे। त्यानंतर आता या अहवालाची जी महत्त्वाची बाजू आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात आनंदी देश कोणता आहे मग या क्रमवारीमध्ये, तर फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे। या क्रमवारीनुसार संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात फिनलंड हा देश सलग 7व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे। म्हणजे सलग 7व्या वर्षी हा देश सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला गेलेला आहे किंवा या क्रमवारीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे। आता ही जी क्रमवारी आहे या क्रमवारीमध्ये पहिल्या 10 देशांमध्ये नॉर्डिक देशांचे वर्चस्व कायम असलेलं आपल्याला दिसून येतं। मागील वर्षाप्रमाणेच म्हणजे 2023च्या अहवालाप्रमाणेच नॉर्डिक देशांनी जागतिक आनंद अहवालात पहिल्या 10 स्थानांवर आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे। डेन्मार्क आणि आइसलँड यांनी अनुक्रमे 2रे आणि 3रे स्थान पटकावलेलं आहे। फिनलंड पहिला आहे तर स्वीडन हा 4थ्या क्रमांकावर आहे। आता तुमच्या या ठिकाणी लक्षात आले असेल की मग हे नॉर्डिक देश म्हणजे नेमकं काय, तर नॉर्डिक देश हे उत्तर युरोप आणि उत्तर अटलांटिक मधील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रदेश आहेत। त्यामध्ये डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडन देश किंवा सार्वभौम राज्य आहेत। तर फारो बेटे, ग्रीनलँडचे स्वायत्त प्रदेश आणि ऑलँडचा स्वायत्त प्रदेश यांचा देखील या नॉर्डिक देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये समावेश होतो। त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूयात आपण। या जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे। आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने की भारताचा कितवा क्रमांक आहे। अहवाल तर तुमच्या आता लक्षात राहिला असेल की 143 देशांसाठी तयार केलेला आहे आणि या देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 126वा।
मागील वर्षी देखील भारताचा क्रमांक म्हणजे 2023 मध्ये देखील भारताचा क्रमांक 126वाच होता, म्हणजे 126वा क्रमांक आहे आपल्या देशाचा। तर अफगाणिस्तान हा या क्रमवारीमध्ये सर्वात तळाशी आहे। यंदाच्या अहवालात एकूण 143 देशांच्या यादीत अफगाणिस्तानला सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजेच 143व्या क्रमांकावर ठेवण्यात आलेले आहे। तर सर्वोच्च स्थानी आहे फिनलँड आणि सर्वात खालच्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान। त्यानंतर या अहवालाच्या संदर्भात काही नवीन नोंदी आणि लक्षणीय बदल जर पाहिले आपण तर 2024च्या अहवालात काही बदल पाहिलेले मिळतात जे की आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। एका दशकाहून अधिक काळ प्रसिद्ध होत असलेल्या या वार्षिक अहवालात अमेरिका आणि जर्मनीचा 20 आनंदी देशांच्या यादीत समावेश न होण्याची ही पहिलीच वेळ आहे। म्हणजे पहिल्या 20 देशांमध्ये या 2 देशांचा प्रथमच समावेश नाही, म्हणजे हे देश या क्रमांकाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत। यंदा अमेरिकेचा क्रमांक आहे 23वा तर जर्मनीचा क्रमांक आहे 24वा, हे देखील लक्षात ठेवा। आणखीन दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हटलं तर कोस्टारिका आणि लिथुआनियाने अनुक्रमे 12वे आणि 19वे स्थान मिळवून पहिल्या 20 देशांच्या क्रमवारीत पदार्पण केलेले आहे। ही कामगिरी या देशांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी केल्याच्या प्रयत्नांची आपल्याला ओळख करून देते। आणि अजून एक मुद्दा या अहवालामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजे भारताची वाढती वृद्ध लोकसंख्या। 60 आणि त्याहून अधिक वयाच्या 140 दशलक्ष भारतीयांसह, म्हणजे किती आहेत 60 पेक्षा किंवा 60 आणि 60 पेक्षा अधिक वयाची 140 दशलक्ष लोकसंख्या आहे आपल्या देशाची। आणि या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, चीन प्रथम आहे या बाबतीत। त्या देशामध्ये सुमारे 250 दशलक्ष लोकसंख्या ही 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाची आहे। या लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर जो आहे म्हणजे 60 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर आपला म्हणजे भारताचा एकूण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा तिप्पट आहे। याचा अर्थ एकूण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांच्या वाढीचा वेग हा जास्त आहे, तिप्पट आहे। ही बाब देखील आता लक्षात घेणं गरजेचं आहे। तर हा जो टेबल आपल्याला दिसतोय तो त्या अहवालामधलाच टेबल आहे। यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रथमच त्यांनी वयोगटानुसार क्रमवारी लावलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। आणि ही जी आहे ती सर्व वयोगटांसाठीची म्हणजे ऑल एजेस क्रमवारी आहे। यामध्ये भारताचा क्रमांक 126वा आहे। फिनलँड या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे, डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर, आइसलँड तिसऱ्या क्रमांकावर, स्वीडन चौथ्या, तर इस्रायल जे आहे ते 5व्या क्रमांकावर आहे। मग तुम्हाला असं वाटेल की इस्रायल 5व्या क्रमांकावर कसं की तिथे तर आता युद्धाची परिस्थिती आहे, परंतु हा जो अहवाल आहे तो 2021 ते 23 या कालावधीसाठी केलेला असल्यामुळे सरासरी दृष्टीने विचार केला तर इस्रायल देखील 5व्या क्रमांकावर आहे, नेदरलँड 6व्या क्रमांकावर, नॉर्वे 7वा, लक्झेंबर्ग 8वा, स्वित्झर्लंड 9वा आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो 10व्या क्रमांकावर आहे। आणि आपला भारत 126व्या क्रमांकावर आहे। जर आपण यंग एजचा विचार केला या ठिकाणी तर भारताचा क्रमांक त्या क्रमवारीमध्ये 127वा आहे। लोअर मिडल निम्न मध्यमवर्गीय म्हणतो त्यामध्ये आपला 127वा आहे। अप्पर मिडल म्हणजे उच्च मध्यमवर्गीय या क्रमवारीत भारताचा 121वा क्रमांक आहे। आणि ओल्ड एज मधील जर आनंदाचा विचार केला तर भारताचा 121वा क्रमांक आहे। सर्वाधिक आनंदी आपल्या देशात विचार केलं तर यंग पॉप्युलेशन आहे। आणि सर्वात कमी आनंदी कोण असेल आपल्या देशामध्ये सामाजिक घटकाचा विचार केला तर लोअर मिडल क्लास म्हणजे निम्न मध्यमवर्गीय जो आहे तो सर्वात कमी आनंदी आहे, कमी हॅप्पी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर या व्हिडिओमध्ये अजून एक बाब तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, ती म्हणजे आपले शेजारील देश जे आहेत ते आपल्यापेक्षा देखील आनंदाच्या बाबतीमध्ये पुढे असलेले दिसतात। अगदी पाकिस्तान देखील क्रमवारीमध्ये आपल्यापेक्षा वरचढ आहे। तर त्याची क्रमवारी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या सूचना देखील तुम्ही आम्हाला सांगत चला। आणि या व्हिडिओची पीडीएफ देखील तुम्हाला आपल्या नेहमीप्रमाणेच आपल्या ॲपवरती भेटेल, ते प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। धन्यवाद।